कांचन महाल भाग 1 थ्रिलर हॉरर सस्पेन्स। सावित्री गाव निसर्गरम्य परिसरात वसलेलं होतं, पण गावाचं एक भयाण गुपित होतं कांचन महाल। गावाच्या सीमेपासून 2 कोसांवर हा महाल उभा होता। काळ्या दगडांनी बांधलेला महाल आणि त्यावर जळमटांचा अंधार हा तिथला कायमचा शृंगार होता। कुणीही त्या महालाच्या आसपास जाण्याची हिंमत करत नसे। गावातल्या जुन्या लोकांमध्ये एक म्हण होती, कांचन महालात रात्री गेलास तर परत फक्त तुझ्या सावलीलाच परत येताना पाहशील। रहस्यमय निमंत्रण गावात नवीन आलेला पत्रकार आर्यन नेहमीच अशा रहस्यांमध्ये रस घेत असे। कांचन महालाबद्दल ऐकून त्याला त्या ठिकाणी जाऊन सत्य जाणून घेण्याची इच्छा झाली। आर्यनने गावकऱ्यांशी विचारपूस केली, पण सगळ्यांनी त्याला ताकीद दिली की तिथे जाऊ नकोस। एका रात्री आर्यनच्या दारावर एक जुनं पत्र सापडलं। पत्रावर लिहिलं होतं, कांचन महालाचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज मध्यरात्री ये, पण लक्षात ठेव, यातून परत जाण्याचा मार्ग नसतो। महालाचा पहिला दरवाजा आर्यन ठरल्याप्रमाणे मध्यरात्री महालाच्या दिशेने निघाला। पाऊस सुरू होता, विजा कडाडत होत्या। कंदिलाच्या प्रकाशात महाल अजूनच भयावह दिसत होता। महालाच्या भव्य दरवाजाजवळ पोहोचताच त्याला वाटलं की कुणीतरी त्याच्या मागे उभं आहे, पण मागे वळून पाहिलं तर फक्त अंधार होता। दरवाजावर एका विचित्र चिन्हाचा कोरलेला ठसा होता। त्यावर हात ठेवताच दरवाजा आपोआप उघडला। महालाच्या आत पाऊल टाकताना आर्यनला थंड वाऱ्याचा झटका बसला आणि एक विचित्र कुजबूज कानावर आली। आतलं भयाण दृश्य, महालाच्या भिंतींवर जुने चित्रकारांचं तैलचित्र होते। प्रत्येक चित्रातून डोळे जणू आर्यनकडे पाहत होते। मध्यभागी एका मोठ्या हॉलमध्ये आर्यनला भव्य सिंहासन दिसलं। सिंहासनावर एका स्त्रीचं सोन्याचं पुतळ्यासारखं काहीतरी होतं। तिचा चेहरा वेढलेला दिसत होता, पण आर्यन जवळ जाताच तिच्या चेहऱ्यावर एक भेसूर हसू उमटलं। सजीव सावल्या हळूहळू आर्यनला जाणवलं की महालाच्या कोपऱ्यातून सावल्या हलायला लागल्या। त्या सावल्यांना मानवी आकृत्या होत्या, पण त्या जमिनीतून वर येत होत्या। त्याच्या दिशेने येणाऱ्या सावल्या पाहून आर्यनने मागे वळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद झाला होता। रहस्यमय शब्द त्याच क्षणी एक आवाज उमटला, तू आलास? मला वाटलं होतं तुला धैर्य नाही, पण आता तुला इथून बाहेर जाण्याची वेळ नाही। आर्यन भांबावून मागे वळला। समोर एक स्त्री उभी होती। तिच्या लालसर डोळ्यांमध्ये सूड दिसत होता। तिने फक्त एकच वाक्य उच्चारलं, कांचन महालाचा राजा आता जागा होईल। पुढे काय होईल? आर्यन या भयानक परिस्थितीतून बाहेर कसा पडेल? कांचन महालाचं सत्य काय आहे? राजा कोण आहे? ही सगळी प्रश्ने पुढील भागांमध्ये उलगडतील। तुम्हाला हा भाग कसा वाटला? तुमच्या मते पुढे काय होईल? साठी पुढील भाग पहा, कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।